शहीद भगतसिंग चौक द्वारका येथील श्री टेमलाई माता त्र्यंबोली देवी मंदिरात आयोजित करण्यात आलेला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व 125 वर्ष पुरातन मंदिराच्या जीर्णोद्धाराचा धार्मिक सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। 3 दिवस चाललेल्या या धार्मिक महोत्सवात परिसरातील हजारो भाविकांनी उपस्थित राहून दर्शन व धार्मिक विधींचा लाभ घेतला। सोहळ्याच्या पहिल्या दिवशी भव्य शोभायात्रा व मिरवणूक काढण्यात आली। पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि जयघोषात निघालेल्या या शोभायात्रेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। डोक्यावर कळस घेऊन आलेल्या महिलांचा सहभाग लक्षणीय होता। दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी गणपती पूजन, पुण्यावाचन, मंडळ स्थापना, देवता हवन, विविध धार्मिक संस्कार व वैदिक मंत्रोच्चारात पूजन विधी पार पडले। त्यानंतर महंत पंचमुखी हनुमान मंदिराचे व दिगंबर आखाड्याचे कुंभमेळ्याचे मुख्य प्रवक्ते भक्ती चरणदास महाराज यांच्या शुभ हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा विधिवत संपन्न झाला। यावेळी श्रीराम शक्तीपीठाचे सिद्धेश्वरानंद महाराज, श्रीनाथ महाराज, विलास पांगारकर, रामसिंग बावरी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, भक्तगण आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते। सोहळ्याच्या निमित्तानं मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। धार्मिक कार्यक्रमाच्या समारोपानंतर आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाप्रसाद भंडाऱ्यात हजारो भाविकांनी सहभाग घेत महाप्रसादाचा लाभ घेतला। हा सोहळा हिंदू एकता आंदोलन पक्ष प्रणित शहीद भगतसिंग क्रांतिदल मंडळ ट्रस्ट, अखिल महाराष्ट्र कातारी शिकलकर समाज संघ व श्री टेमलाई माता भक्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आला होता। संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविकांनी परिश्रम घेतले। संविधान न्यूज, नाशिक।